आता 29 मध्ये मला वाटतं की 33% आरक्षण 33% येणार आहे, आमची आरक्षण संख्या वाढणार आहे, आहे. संख्या वाढणार आहे. पण आतापर्यंत जर पाहिलं ना तर विधी मंडळामध्ये मग ते वरचं सभागृह असो किंवा खालचं सभागृह असो, विधानसभा असो किंवा विधान परिषद असो, इथं महिलांची संख्या आजही लक्षणीय कमी आहे. या गोष्टीकडे आपण महिला मंत्री म्हणून कसं पाहता? नाही, आता ती तर 29ला वाढेल अशा आम्ही याच्यात आहोत. आणि मी स्वतः असं समजते ना की संख्या हा एक भाग आहे, पण जी पण संख्या असेल त्यात आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या महिलांच्या प्रश्नांवर काम करणं आणि सहकारी म्हणून एकमेकांना मदत करणं. आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे असू, आमची राजकीय भूमिका वेगवेगळी असू शकते, पण जिथे प्रश्न महिलांचा येईल तिथे आम्ही एकत्रित आलं पाहिजे. मग 20 असो, 25 असो, 30 असो, डझंट मॅटर. एकदा आपण दाखवून दिलंच पाहिजे की महिला एकत्र काम करू शकतात. मग संख्या हे आम्ही आता लाडकी बहीण सारखी स्कीम आम्ही राबवली, त्यामुळे महिलांनी एकदा ठरवल्यावर काय होऊ शकतं याचं उदाहरण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे संख्या पुढच्या वेळेला वाढावीच अशी आमची 100% भूमिका राहणारच. त्याबाबत काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि ती संख्या वाढली पाहिजे, आरक्षणातूनही वाढली पाहिजे, पण विदाऊट आरक्षणातून सुद्धा वाढली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी मिळून जर पावलं उचलली तर मला वाटतंय, मला खात्री आहे, प्लस ज्या महिला आमदार आहेत ह्या आमदार असताना काय उदाहरण ठेवतात त्याच्यातून महिला आमदारांची किंवा लोकप्रतिनिधींची संख्या त्या परसेप्शननी सुद्धा वाढू शकते.